जय गुरुदेव, जय श्रीराम, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. रोजच्या प्रमाणे आपण गुरु प्रार्थना करू. सगळ्यांनी शांत स्वस्थ बसून घ्या. डोळे बंद करा. हात जोडूया. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. गुरु प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हो, डोळे उघडूया. योग वासिष्ठ या ग्रंथाचं निरूपण आपलं चाललं आहे. आज 5वा दिवस आहे आणि आतापर्यंत आपण ज्या थोड्याशा गोष्टी त्याच्यातून जो काही छोटा छोटा बोध घेत आलो आहे त्यातून एक गोष्ट क्लिअर आहे सगळ्यांच्या बाबतीत. ती म्हणजे प्रत्येकाला आनंद हवा आहे, प्रत्येकाला मुक्ती हवी आहे. परंतु त्यासाठी हे जग सोडून देणं, व्यवहार सोडून देणं हे काही शक्य नाही. सगळेच जण साधू व्हायचं म्हटलं तरी शक्य होत नाही, कारण तिथेही स्वतःचे त्या साधूंचे सुद्धा काही नियम असतात. संसाराची ओढ असते, संसाराची एक अटॅचमेंट असते. पुष्कळदा असंही होतं की हे सगळं सोडायची बुद्धी फार उशिरा होते. गमतीचा भाग म्हणून सांगतो, पण तरीही काही काही बाबतीत ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, मग तो कुठलाही आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम असू द्या नाही तर आणखी कुठला असू द्या, आणि जेव्हा इतरांकडे बघतो त्यावेळेस जसं समोर एखादे स्वामी बसले असतील, ऋषी बसले असतील, कोणी प्रचारक असतील, कोणी मोठे विद्वान असतील, आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतं की अरे हे लोक तर ब्रह्मचारी आहेत. आणि बघा यांचं आयुष्य किती छान आहे. यांच्या आजूबाजूला सगळे सेवक, व्हॉलंटियर्स हे सगळे मदतीला आहेत. ते त्यांना काय चहा आणून देतील, पाणी आणून देतील. ते आल्याबरोबर सगळेजण टाळ्या वाजवतील, त्यांचं स्वागत करतील. आणि ते आयुष्य बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे वा, किती छान लाईफ आहे. नाही, यांच्यासारखं लाईफ मला मिळालं असतं तर, ही बुद्धी, ही अक्कल जर मला लग्न व्हायच्या अगोदर आली असती तर आता मी कुठे फसलोय. आता हे काय बायको, मुलं किंवा नवरा, मुलं यांच्यामध्ये अडकलो. आणि हे अगोदर मिळालं असतं तर किती छान झालं असतं. मी पण यांच्यासारखाच ब्रह्मचारी, ऋषी काय असेल ते झालो असतो किंवा झाली असती, आणि मस्तपैकी इकडे तिकडे जाऊन प्रवचनं देत बसलो असतो, बसली असते. लोकांनी सन्मान केला असता. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बऱ्याच जणांच्या मनात सहज येऊन जातात. आणि त्याला भरीसभर म्हणून व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी ती गमतीच्या नावाखाली का होईना पण मेसेजेस असेच देतात की या देशात ज्यांनी ज्यांनी परिवर्तन घडवून आणलं आहे ते सध्याच्या युगातले मोदी म्हणा, किंवा APJ अब्दुल कलाम म्हणा, किंवा अटल बिहारी वाजपेयी म्हणा, अगदी विरोधी पक्षातले नेते सुद्धा म्हटलं तरी राहुल गांधी म्हणा, की ज्यांनी हे सगळे लोक बॅचलर राहिले, यांनी स्वतःचं जीवन असं आज पहा ते बॅचलर राहिले म्हणून कुठे कुठे गेलेले. त्याच्याही अगोदर पूर्वीचा काळ जे कोणी संघाचे प्रचारक असतील, वेगवेगळ्या संस्थांचे प्रचारक, मोठे मोठे कार्यकर्ते, अनेक स्वामी, अनेक ऋषी, स्वामी रामदेव घ्या, श्री श्री रविशंकरजी घ्या, नाही तर आणखी कोणी घ्या, या सगळ्यांच्या बॅचलरहूडबद्दलच पहिल्यांदा एक अशी तारीफ केली जाते. गमतीती असेल, पण त्या विषयाचा अर्थ असा असतो की आयुष्यात जोडीदार आला म्हणजे पाय मागे ओढले गेले, तुम्ही काही प्रगती करू शकत नाही. आणि कुठेतरी ही भावना बऱ्यापैकी आपल्याला अशी जाणवायला लागते की अरे मी जर असा असतो तर किती छान झालं असतं. वास्तविक पाहता या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. हे सगळे आद्य युगातले आहेत. परंतु आपण जे जे कोणी देवता म्हणा किंवा या पृथ्वीवरती झालेले युगपुरुष म्हणा, यांच्या बाबतीत जर विचार केला की ज्यांनी प्रचंड पराक्रम केलेले आहेत, जे सगळे अध्यात्माचेही शिरोमणी,
ज्यांना बघून आपण अध्यात्म काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, ज्यांना बघून आपण आपले आदर्श समजून त्यांच्याकडचं ज्ञान घेऊन आपलं जीवन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. मग ते प्रभू श्रीराम असू द्या, प्रभू श्रीकृष्ण असू द्या, देवतांमध्ये अगदी भगवान विष्णू असू द्या, महादेव असू द्या, हे सगळे सपत्नीक होते. या सगळ्यांची जोडी होती. या सगळ्यांना त्यांनी आपल्या आपल्या संसारात राहून व्यवस्थित कार्य केलंय. व त्यामुळे ही जी बंधनाची भावना असते की मला कुठेतरी मुक्ती हवी आहे, मला सुख हवं आहे, परंतु संसारात अडकल्यामुळे मला हे बंधन आहे, मी याच्यातून सुटू शकत नाही, तर ही भावना पहिल्यांदा दूर करावी. सगळ्यांना मुक्ती सहज शक्य आहे. हा एक भाग. दुसरा भाग, जेव्हा आपल्याला इतरांकडे बघून कुठे असं एक भावना येते की मी यांच्यासारखा असतो तर आपण ना व्यक्तीकडे बघतोय. मोक्ष, मुक्ती ह्या गोष्टी ह्या आपल्या आजूबाजूच्या फॅक्टर्सवरती, वस्तूंवरती अवलंबून नाही आहेत, किंवा जीवन कसं जगतोय याच्यावरती सुद्धा मोक्ष किंवा मुक्ती हा विषय अवलंबून नाही आहे. म्हणजे एखादा ब्रह्मचारी असेल म्हणून त्याला मुक्ती मिळेल आणि जो विवाहित असेल त्याला मुक्ती मिळणार नाही, असं नाही आहे. प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण हे मुक्त होते आणि विवाहितही होते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे ती कन्सेप्ट मनातून काढून टाकायची. आता जे सांगत होतो की या सगळ्यांकडे बघितल्यानंतर आपल्याला जे वाटतं, तर आपण त्यांच्या आयुष्यात ज्या आजूबाजूच्या घडणारे फॅक्टर्स आहेत की त्यांना कसं सुख मिळतं आहे, त्यांना कसं कुठेही प्रवास करता येतो, कुठेही जाता येतं, केव्हाही या कुठेही जा, हे सगळे जे गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या बाहेरच्या आहेत. आणि मोक्ष, मुक्ती ह्या आपल्या बाहेरच्या विषयाशी संबंधित नाही. मुळात ह्या सगळ्या ॲक्च्युली सोडून देण्याच्या गोष्टी आहेत. मोक्ष किंवा मुक्ती किंवा निर्वाण हे सगळे आतले विषय आहेत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या जीवनात काय चाललं आहे हे त्यांच्या बाहेरच्या जीवनाकडे बघून आपण जर म्हटलं की हा ही खरी मुक्तीची अवस्था आहे, तर ते चुकीचं आहे. एखादी व्यक्ती, योग वासिष्ठामध्ये अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे की एखादी व्यक्ती बाहेर अगदी क्रोध असेल, वेडपटासारखी वागत असेल, आणखी कशी असेल, सर्वसामान्यासारखी वागत असेल, परंतु त्याच्या आतली अवस्था ही कदाचित मुक्तीची अवस्था असू शकते. त्यामुळे बाहेरचं जीवन बघून कृपया त्याच्याशी तुलना करून मला असं जीवन मिळालं असतं तर किती बरं झालं असतं, मुक्तीची ही परिभाषा काढून टाकायची. कारण त्यांच्या आतमध्ये काय चाललंय हे माहिती नाही. कदाचित असेल, आपण अशी उदाहरणं ऐकलेली आहेत की बाहेर दिसायला एकदम संत आहे आणि सगळं काही आहे, परंतु आतमध्ये वेगवेगळ्या वासनांनी शरीर पोखरलं आहे, त्या वासनांनी शरीर धरून ठेवलेलं आहे. आणि अशाही गोष्टी आहेत की जे बाहेर दिसताना आपल्याला सर्वसामान्य वाटतात, परंतु आतमध्ये अतिशय शांत आणि मुक्त आहेत. त्यामुळे मुक्ती हा आतला विषय आहे, बाहेरचा नाही, हे लक्षात घ्या. मुक्तीबद्दल हा जो वैराग्याचा, योग वासिष्ठाचा वैराग्य प्रकरण येत आहे, तर त्याच्यामध्ये आणखी काही काही गोष्टी या मुक्तीच्या दृष्टीने ऍड करतो, मग पुढे जाऊ. एक, हा सगळा जो खटाटोप चालला असतो ना आपला, प्रभू श्रीरामांना हे जे वैराग्य आलं तर कशासाठी, त्यांना हे का मांडलं. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की ज्ञानी होते, परंतु आपल्यासाठी त्यांनी आणलं. परंतु आणखी कुठला मेसेज दिला त्यांनी, एवढं काय त्याची तीव्रता होती की श्रीरामच्या जन्मातच हे सगळं आणायचं. काही काळ थांबले असते, बरं वयाच्या 16व्या वर्षीच आणलं, असंही नाही की म्हातारे झाल्यानंतर त्यांनी मुक्तीच्या ज्ञानाची अपेक्षा केली. आणि याच्यातून काय काय संदेश मिळतात ते थोडेसे समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिलं की जितक्या लवकर होईल आपल्या जीवनात, तितक्या लवकर हा एक हिशोब समजून घ्यावा की मुक्ती मिळवणं हे या जीवनातच शक्य आहे. मृत्यूनंतर आपल्याला जर मुक्ती मिळेल अशी अपेक्षा असेल तर कुठेतरी मला असं वाटतं की ती चुकीची असावी. कारण हा संपूर्ण मनाचा खेळ आहे. मनाला सांभाळणं हे या शरीराद्वारे, श्वासाद्वारे शक्य आहे. नुसतंच जिथे आपल्याला शरीर नाही, जिथे श्वास नाही, त्याच्याशिवाय मनावरती संस्कार कसे करता येतील. आज मला ऐकलं, इंद्रिय आहेत म्हणून मी ऐकू शकतो, मी बोलू शकतो, मी बघू शकतो, हे सगळ्या गोष्टी आहेत, हे शरीर आहे म्हणून मनावरती संस्कार करणं शक्य आहे. जर ह्या गोष्टी नसतील तर हे मन संस्कारित कसं होईल, चित्ताला कसं स्थिर करता येईल, आणि हे जर नसेल तर मग मुक्ती कशी मिळू शकेल. त्यामुळे हा प्रयत्न हा जिवंतपणीच होणं आवश्यक आहे. बरं, असं आहे की आपल्यावरती जन्मोजन्मी झालेले संस्कार असतात, त्या संस्कारातून बाहेर पडायचं असेल तर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हे संस्कार सुरू करावे. कुठले की मुक्तीचे, जेणेकरून आपल्याला कधी ना कधी या जीवनातच त्याचा अनुभव येऊन आपण एक स्वतःला मोक्षाची अवस्था अनुभव करू शकतो. म्हणून हे श्रीरामांनी 16व्या वर्षीच सगळं नाटक आपल्यासाठी रचलं. आणखी एक गोष्ट, मृत्यूनंतर शक्य नाही, तर मी एक गमतीने सहसा असं म्हणतो, आपल्यातल्या किती जणांनी
प्रामाणिकपणे जे काही आपलं आज वय असेल, 20, 25, 16, 18, 20, 25, 50, 55, 100 जे काही असेल, या काळामध्ये किती वेळा सातत्याने मी कोण याचा विचार केलेला आहे. हा एक विचार आवश्यक आहे. बघा असं आहे, जन्माला आलो, जेव्हा केव्हा आपल्याला बुद्धी झाली की मी स्वतः काहीतरी माझं अस्तित्व आहे, जेव्हा केव्हा तो अहंकार थोडा जाणवायला लागला की अरे मी खेळतो, माझे मित्र आहेत, अमुक आहे ढमुक आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा जाणवायला लागल्या, तेव्हा कधीतरी हा प्रश्न यायला पाहिजे ना की या जीवनाचं उद्दिष्ट काय. मी जन्माला आलो तर हे आजूबाजूला जे काही आहे हे नेमकं जग खरं आहे की खोटं आहे, जे दिसत आहे ते काय आहे, हे जे आजूबाजूला लोक बघतं हे कोण आहेत, आणि मुळात मी मी जो म्हणतो तो मी म्हणजे नेमका कोण, याबद्दल कधीतरी प्रश्न आपल्या मनात आलेत का. बरं चला नाही आले. कधीतरी गुरुचा उपदेश झाला आणि त्याच्यानंतर तरी याच्यावर नियमितपणे विचार करतो का, काही दिवसातून थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढून की मी कोण. कारण कसं आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या घटना घडतात, सगळ्यात पहिली प्रायोरिटी ही पहिली घटना कुठली घडली तर जन्म झाला. मग ही जी जन्म झाल्याची घटना आहे तिच्याबद्दल पहिल्यांदा विचार करणं आवश्यक आहे ना, की ॲटलिस्ट हा जन्म का झाला, मी जन्माला का आलो, इथेच का आलो, ह्याच घरात का आलो, याच देशात का आलो, हे असं शरीर का मिळालं, हे असंच रूप का मिळालं. हे सगळे बेसिक प्रश्न जर विचारले नाही तर त्याच्या पुढचं बाकीचं जे आहे की मला परीक्षा द्यायच्या आहेत, मला 10वी पास करायची आहे, 12वी पास करायची आहे, जॉब करायचा आहे, हे करायचं आहे, संसार करायचा आहे, या सगळ्याच्या मागे धावता 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 हा जो बेसिक पहिला प्रश्न आहे ह्याच्यावरती विचारच नाही केला आणि हे जीवन काय हे समजूनच नाही घेतलं, तर मी गमतीने असं म्हणत असतो की जेव्हा हे जीवन संपतं आणि यमाच्या दरबारात पोहोचतो तर यम आपल्याला म्हणतो सरळ सरळ की बाबा रे, तू आलाय, तू तुझ्या आयुष्यात भलेही 1000 गोष्टी केल्या असतील, पण बेसिक गोष्ट तू का जन्माला आला ह्याचा विचार केला का, तू कोण, तुझा जन्म काय, या गोष्टीचा विचार केला का. आणि जर आपण म्हटलं की नाही मला याला वेळ मिळाला नाही, तर तो म्हणतो ठीक आहे, जा परत, पुन्हा जन्म घे, पुन्हा विचार कर आणि ये परत. दुर्दैवाने तो परत पाठवतो, पण आपली सगळी स्मृती हे सगळे प्रश्न काढून घेतो. हे प्रश्न सुद्धा आपल्याला स्वतःहून पडायला हवे. त्यामुळे इथे किती वेळा फेऱ्या मारल्या आतापर्यंत माहिती नाही, आणि कधीतरी गुरूंच्या कृपेने हा प्रश्न आपल्यासमोर यायला लागला आहे, तर त्या दृष्टीने विचार अवश्य करावा, मी कोण. योग वासिष्ठ याच्यामध्ये त्याला काय म्हणतात, थेरॉटिकल उत्तर मिळेल. थेरॉटिकल म्हणजे काय की हां, तू अमुक अमुक आहे, थोडक्यात तू परमात्म्याचं स्वरूप आहे, असं आपल्याला उत्तर मिळेल. परंतु ह्या उत्तरावरती आहे म्हटलं तर ठीक आहे, पण ते समजणं, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणं हे तर कुठेतरी आवश्यक होतं. आणि त्याच्यानंतर काय असेल ते बघू. अनेक जण म्हणतात पण हे झाल्यावरती असं आहे तसं आहे. उत्तर एकच आहे, पहिल्यांदा त्या अवस्थेला पोहोचा, मग सगळे प्रश्नांची उत्तरं आपोआप येतात. तर निदान तेवढा प्रयत्न तरी करावा. हां, आणि योग वासिष्ठमध्ये हेही सांगितलं आहे, प्रयत्न केले तर त्याचे फळं निश्चित मिळतील. जसे प्रयत्न तसे प्रयत्न. चांगले अभ्यास केला चांगले मार्क मिळतील, साधारण अभ्यास केला साधारण मार्क मिळतील. हे असं असल्यानंतर हा प्रयत्न तरी कमीत कमी करावा. पुढे काय असेल ते असेल, आपल्याला निदान समाधान राहील की मी प्रयत्न केला आहे म्हणून. तर हे बेसिक प्रश्न आपल्या जीवनात आजपासून रोज थोड्या वेळ का होईना पण असू द्या. हां, हे प्रश्न विचारा स्वतःला, मी कोण, हे काय आहे, सगळं जग काय आहे, माझा जन्म का झाला, आणि मी म्हणतो तो मी म्हणजे नेमका कोण, या बाबतीत थोडा विचार करा. उत्तरं मिळाले नाहीत तरी काही फरक पडत नाही, परंतु आपलं कर्तव्य प्रश्न करण्याचं आहे. तेवढे प्रश्न मात्र निश्चितपणे विचारले गेले पाहिजे. यानंतर आपण जे कालचं वैराग्य आतापर्यंत सगळं डिस्कस करत होतो, प्रभू श्रीराम त्यांनी ही जी काही सगळी स्वतःचे वैराग्याचे उदाहरणं, वैराग्याचे जे काही कारणं सांगितली, त्याच्यामध्ये मुख्य जे त्यांनी म्हटलं की पैशांच्या मागे लागलो, लक्ष्मीच्या मागे लागलो तरी सुख नाही, स्त्री असेल किंवा पुरुष असेल तरी सुख नाही, शरीर या शरीरावरती प्रेम करावं असं काही कुठली गोष्ट नाही, सांसारिक कर्म कुठलेही करा त्यांनी सुद्धा आयुष्यभर सुख मिळेल असं काहीच नाही. त्यानंतर प्रभू श्रीराम म्हणतात की काळाचा भरोसा नाही, आज नाही उद्या सुख मिळेल म्हणून नुसतं वाट बघत बसावी, काहीतरी करत राहावं, केवढे प्रयत्न करावे, आणि ते सुद्धा काळ केव्हाही झडप घालून घेऊन जातो. मी घर बांधत राहील आणि अचानक काळ आला आणि त्यांनी काही केलं तर काय करा. हे जे सगळे प्रश्न असतात याच्याबद्दल प्रभू श्रीराम म्हणतात की कुठेच कुठल्याही गोष्टीची शाश्वती नाही. मग असं असताना हे जीवन का जगावं. तेव्हा शेवटी प्रभू श्रीराम आपल्या वचनांमध्ये जे अनेक प्रश्न मांडतात त्याच्यामध्ये ते शेवटी हेच म्हणतात की हे ऋषी जन हो,
वसिष्ठ ऋषी असतात, विश्वामित्र ऋषी असतात. मला सांगा, मला या प्रश्नांचं उत्तर हवं आहे की मी विषयातून सुटू शकत नाही, मी या काळापासून सुटू शकत नाही. अशी कुठली गोष्ट आहे, असा कुठला व्यवहार आहे की ज्याच्यामध्ये माणूस स्थिर राहू शकेल? व्यवहार तर सोडता येणार नाही, कारण शरीर आहे तोपर्यंत मला व्यवहार करणं भाग आहे, तोपर्यंत जीवन जगणं भाग आहे. मग हे जीवन जगता जगता अशी कुठली स्थिती असेल की ज्याच्यामध्ये मी मनाला स्थिर ठेवू शकेल, पण तरीही माझा व्यवहार चालेल. कारण व्यवहार करताना एक गोष्ट निश्चित आहे की त्याच्यामध्ये काही ना काही दोष येण्याची शक्यता असते. तुम्ही कितीही सत्कर्म करायला जा, कितीही परोपकार करायला जा, कोणी ना कोणी तुमच्या बाबतीत निगेटिव्हली बघू शकतं, तुमच्या हातून चुका घडू शकतात. असं असताना हे सगळं जर कारणं होत असतील, तर काय आहे की जेणेकरून मी स्वतःला ॲश्युअर करू शकेल की मी स्थिर राहिलो पाहिजे, माझं चित्त स्थिर राहील आणि मला कायमचा आनंद मिळेल. तो पूर्ण आनंद मला कुठे मिळू शकेल, हा श्रीरामांचा प्रश्न. ते म्हणतात याच्यावरती जर साधारण 3 ऑप्शन्स मला दिसत आहेत. एक तर या प्रश्नांना काही उत्तरच नाही आहे. म्हणजे आनंद मुक्ती ही अवस्था कशी मिळू शकेल व्यवहार करताना, व्यवहारात नसताना आणि या जीवनामध्ये इन जनरल, ह्याचं जर उत्तरच नाही आहे, कोणाचकडे नसेल, तर मग सगळंच राहिलं, मग कठीण आहे, मग कशाला काय करायचं. दुसरं, तुम्हाला जर असं वाटत असेल की हां याचं उत्तर आहे तुमच्याकडे, पण अजून मी त्या योग्यतेचा नाही, त्याच्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर, तुम्ही लोक मला या प्रश्नाचं उत्तर देणार नाही सध्या, तरीही माझे हाल कठीण आहे, तरी माझी मनाची अवस्था ती तशीच आहे. तिसरं, मी स्वतःच विचार करत राहील, आणखी विचार करत करत मी कधीतरी या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी आशा करेल. पण मला ह्या सगळ्या विषयांमध्ये आत्ताच जे दिसलं एवढा विचार मी अगोदर केलेला आहे, आणि हा विचार करूनही मला भरोसा वाटत नाही. असं असताना मग मला काही या जीवनामध्ये इंटरेस्ट नाही राहिला. ते म्हणतात तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे उत्तर असतील तर, नसतील तर मग मी कशाला हे जीवन ओढू ना. मी सरळ सरळ सगळं काही सोडून देतो, अन्न पाणी वगैरे सगळं सोडतो आणि स्वतःला केवळ इथे नुसता बसून आपलं जीवन त्याग करतो. आत्महत्या करणं पाप आहे, त्याच्यामुळे मला हे सगळं जे काही जीवन सोडायचं आहे, तर हे मी या मनाच्या अवस्थेत सोडेल, तुमची परवानगी मला हवी. हे जेव्हा श्रीराम सांगतायत, अयोध्येचे राजकुमार ज्यांच्याकडे सगळे सुख उपलब्ध आहेत, अशा अवस्थेत ते, आणि असे राजकुमार ही आपली अवस्था सांगतायत. आपल्यालाही कधीतरी वैराग्य यायला हवं. काल मी याच्यावरती बोललो होतो की कुठल्या कुठल्या प्रसंगात येतं, परंतु सात्विक वैराग्य हे अवश्य यावं. नेहमी या गोष्टीची जाणीव ठेवावी की ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण अडकतो, ते व्यक्ती असू द्या, वस्तू असू द्या, परिस्थिती असू द्या, आणखी काही असेल, स्वतःचं वेगवेगळे अस्तित्वाचे स्तर असतील, ज्यांच्यामध्ये आपण अडकायला जातो, ते अडकणं म्हणजे राग. रागचा अर्थ क्रोध नाही, रागचा अर्थ अटॅचमेंट. हा जो राग आहे या कुठल्याही गोष्टीशी, याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्टीसुद्धा असू शकतात, पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा असू शकतात. अभिमानसुद्धा हा रागाचाच, की मी एवढा श्रेष्ठ आहे, हा तो राग, ही अटॅचमेंट आपल्या श्रेष्ठतेबद्दल. किंवा मी इतका कनिष्ठ आहे, मी इतका खालच्या दर्जाचा आहे, ह्या भावनेशी असलेली अटॅचमेंट, ह्या भावनेशी असलेला आपला जो लोभ आहे, जो राग आहे, तो सुद्धा एक प्रकारचा राग. ह्याच्यातून स्वतःला सोडवणं म्हणजे विराग, वैराग्य, आणि त्याच्यातून येणारं जे आहे भावना, त्याला वैराग्य. तर हे वैराग्य नेहमी असू द्यावं, आणि इथून पुढे मग काय कार्य करायचे त्याच्याबद्दल हे सगळं मार्गदर्शन इथे केले. प्रभू श्रीराम जेव्हा हे सगळं बोलणं सांगतात, सगळं बोलणं तिथे त्यांचं व्यक्त करतात आणि थांबतात आणि ते स्वस्थ बसतात. ते या दोन्ही ऋषींकडे बघतायत, वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी, आणि यावेळेस एक छान प्रसंग घडत असतो. जेव्हा प्रभू श्रीराम आपलं हे सगळं वैराग्य सांगत असतात, तर मी जसं अगोदरच म्हटलं की विश्वामित्र ऋषी दशरथाच्या दरबारात आल्याबरोबर सगळीकडे हाय अलर्ट, एकदम सगळे लोक अटेन्शनमध्ये की विश्वामित्र ऋषी जर श्रीरामांच्या इथे गेलेले आहेत, दशरथाच्या दरबारात गेले आहेत, तर काहीतरी विशेष घटना आहे, कारण ते काही असेच जाणार नाही. सगळीकडे जे गुप्तचर असतात ते आपले सगळ्यांना मेसेज करतात, कम्युनिकेशन करतात, विश्वामित्र ऋषी इथे आलेले आहेत, रामाची अवस्था चांगली नाही आहे, काहीतरी गडबड होणार आहे, जरा सगळ्यांनी अलर्ट राहावं. आणि जसं प्रभू श्रीरामांचं आगमन झालं आणि त्यांनी आपली मनाची अवस्था सांगायला सुरुवात केली, सगळे ज्ञानी सिद्ध हुशार लोक
ते एकदम अलर्ट झाले की अरे इथे काहीतरी आता आहे. आणि हे सगळे ऋषी सिद्ध जे कोणी असतील आकाशात इकडे तिकडे सगळे संचार करणारे फटाफट फटाफट सगळ्यांना मेसेजिंग, चला तिकडे लवकर लवकर. त्यावेळेस जे काही असेल त्यांचं फोन असेल, व्हॉट्सॲप असेल, मनोसंदेश असेल, जे काही असेल त्यांनी सगळ्यांना सांगितलं आणि सगळे सिद्ध आकाशात आले. ते सगळ्यांनी हे संभाषण ऐकलं. असं म्हणतात की हे प्रभू श्रीराम जेव्हा आपलं वैराग्य मांडत होते तेव्हा सृष्टीतल्या प्रत्येकाच्या मनातल्या भावना ते समोर व्यक्त करत होते. त्यांच्या मुखातून आपलं वैराग्य, आपल्या भावना की अरे मला मुक्त व्हायचं आहे पण मी कसा होऊ, मला समजतच नाही, ही जी भावना आहे ही सगळी आपली भावना प्रभू श्रीरामांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. आणि त्यावेळेस जे जे कोणी लोक ऐकत होते त्यांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. पुस्तकात असं म्हटलेलं आहे की ते इतके रोमांच उभे राहिले की जसं कपडे फाडून ते केस बाहेर येतील की काय असं वाटायला लागलं. इतकं ते त्यांना भावूक होऊन गेले, इतके त्यांच्या भावना अनावर झाल्या. ते श्रीराम बोलत असताना सगळ्यांनी आपल्या प्राणातली शक्ती, सगळी प्राणाची शक्ती आपल्या कानात आणली आणि त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून घोडेसुद्धा खिंकाळणं थांबले, प्राणीसुद्धा स्तब्ध झाले. पक्ष्यांनी आपला जो काही आवाज असेल, चिवचिवाट असेल, नाही तर आणखी कुठला आवाज असेल, तो सगळा बंद केला. तिथे ज्या सभामंडपात स्त्रिया बसल्या होत्या त्या सुद्धा इतक्या स्थिर होत्या की त्यांच्या बांगड्यांचा, कर्णभूषणांचा कशाचाही आवाज झाला नाही. लोक अगदी चुप्प होते. ही अवस्था असताना प्रभू श्रीरामांनी जेव्हा आपलं बोलणं संपवलं तेव्हा सगळे स्तब्ध होऊन बघत राहिले. थोड्या वेळ त्यांना कळलंच नाही की अरे ह्यांनी काय सांगितलं. प्रभू श्रीरामांनी आपल्यातलंच सगळं समोर मांडलेलं आहे आणि आता काय बोलावं हे सुचलंच नाही. पण जेव्हा थोडे शुद्धीवर आले तेव्हा त्यांना लक्षात आलं अरे ह्यांनी तर आपलंच म्हणणं मांडलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत. आणि मग त्यांनी सगळ्यांनी म्हटलं की अहो काय छान सांगितलं, साधू साधू, तुम्ही इतकं सुंदर सांगितलं प्रभू श्रीराम की बस. आणि त्यानंतर हे आकाशातले सगळे सिद्ध होते ते पण तिथे खाली यायला लागले. सगळ्यांनी इतकी पुष्पवृष्टी केली, फुलांचा इतका वर्षाव केला की अयोध्येतले सगळे घरच्या घरं हे फुलांखाली दबायला लागले. त्या सभेमध्ये सुद्धा एवढा फुलांचा वर्षाव झाला. असं म्हणतात की स्वतः राजा दशरथ, विश्वामित्र किंवा वसिष्ठ ऋषी हे अगदी डोक्यापर्यंत त्यांच्या अंगावर फुलं पडले होते, सगळे दिसेनासे झाले, इथपर्यंत तो फुलांचा वर्षाव. आणि मग हे सिद्ध म्हणायला लागले की म्हणे आम्ही अनेक कल्प, म्हणजे फक्त एकच जन्म किंवा एकच युग असं नाही, अनेक कल्प आम्ही या संपूर्ण विश्वामध्ये, हे जे संपूर्ण क्रिएशन आहे इथे एकच विश्व नाही, अनेक विश्व असतात. या अनेक विश्वांमध्ये आम्ही अनेक कल्प संचार करतो आहे. परंतु अशी भाषा, अशी वाणी आम्हाला कधीही कुठेही ऐकायला मिळालेली नाही. कदाचित हे आमचं अनेक कल्पांचं, अनेक जन्मांचं काही पुण्य असेल की जे आज फळाला येत आहे आणि म्हणून आम्हाला ही असली वाणी इथे ऐकायला मिळते. हे एवढं ज्ञान, हा एवढा विचार हा पूर्वी कधीच कोणीही व्यक्त केला नव्हता. हे जे सात्विक वैराग्य यांनी मांडलं हे कधीही ऐकायला मिळालं नव्हतं. आमचं खरोखर खूप पुण्य आहे की जे आज असा योग आम्हाला इथे येतो आहे की प्रभू श्रीरामांसारखा श्रोता, हा प्रश्न विचारणारा असल्यामुळे श्रोता, आणि इथे वसिष्ठ विश्वामित्रांसारखे वक्ते आहेत. ह्यासारखं भाग्य कोणाचंच नसेल. जो हे ऐकतो, ज्याच्या कानावर हे पडतं, त्याचे माहीत नाही किती जन्मांची पुण्य. हे त्यांनी या सगळ्या सिद्धांनी सांगितलं. अगदी नारद, व्यास, जे कोणी असतील सगळे सिद्ध जिथे कुठे असतील तिथून सगळे ऋषी मुनी सगळे आले. त्या सगळ्यांचं वर्णन केलंय की त्यांची स्वतःची अवस्था कशी होती, त्यांचे कुठले कुठले आभूषणं होते. खूप डिटेलमध्ये योग वासिष्ठमध्ये अनेक गोष्टी या अतिशय अवर्णनीय परंतु डिटेलमध्ये अशा गेलेल्या आहेत. योग वासिष्ठ हे मुळातच अनेक लोकांसाठी, म्हणजे साहित्यिकांसाठी आहे, ज्यांना उपमा हा अलंकार समजून घ्यायचा असेल, ज्यांना विस्तृत साहित्य समजायचं असेल त्यांच्यासाठी आहे, ज्यांना अध्यात्म समजून घ्यायचं डिटेलमध्ये त्यांच्यासाठी आहे, ज्यांना आयुष्य थोडक्यात समजायचं आहे, व्यवस्थित आपल्या मार्गावर जायचं आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांना गुरुभक्ती हवी आहे, गुरुच्या भक्तीबद्दल, गुरुच्या वाक्यावरती विश्वास कसा ठेवायचा त्यांच्यासाठी आहे, ज्यांना योगशास्त्र समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांना प्राणायाम ध्यान समजायचे आहेत त्यांच्यासाठी आहे, ज्यांना ध्यान हा विषय डीप न्यायचा आहे आणखी त्यांच्यासाठी ध्यानाचे अनेक प्रकार योग वासिष्ठमध्ये आहे, ज्यांना विज्ञान समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे. इतका मोठा विषय, इतक्या गोष्टी, त्याच्यामुळे प्रत्येकाला समाधान करण्यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टी विस्तृत दिलेल्या आहेत.
सगळ्या गोष्टींचं वर्णन करणं साहित्याचं विशेष करून आपल्याला इथे शक्य होणार नाही, कारण आपला तो उद्देश नाही. आपल्याला प्रयत्न पुरुषोत्तम होणं आणि अर्थात याच्यासोबत अध्यात्माची जोड हा आपला मुख्य विषय राहील. विज्ञान थोडंफार टच करू, पण सगळेच जण काही विज्ञानाला तेवढ्या सखोल समजतात असं मला वाटत नाही. त्यामुळे आणि त्याच्यात जाण्यात आपल्याला सध्या प्रयोजन नाही. त्यामुळे आपण फक्त आपल्या विषयांकडे येऊ. तर हे जे सगळं वर्णन केलं होतं आणि हे वर्णन केल्यानंतर मग ते तिथे आले सगळे सिद्ध, आणि त्यांनी वसिष्ठ आणि विश्वामित्रांना सगळ्यांनी विनंती केली. ते म्हणाले की हे प्रभू, आम्हाला हे जे काही ऐकायला मिळालं, प्रभू श्रीरामांचं वाक्य हे आश्चर्यकारक आहे की एवढ्या कोवळ्या वयात इतकं प्रचंड ज्ञान, इतके प्रचंड वैराग्य हे कसं काय येऊ शकतं याचं आम्हाला आश्चर्य आहे. परंतु ह्यांनी केवळ आमच्या मनातलेच प्रश्न हे मांडलेले नाही आहेत. ह्यांनी पुढच्या येणाऱ्या युगांसाठी सुद्धा ज्या ज्या काही परिस्थिती येऊ शकतील त्याच्यासाठी जे काही त्याला प्रश्न पडतील त्या पुढच्या येणाऱ्या परिस्थितींमध्ये, त्याच्याशी अनुसरून सुद्धा प्रश्न इथे विचारलेले आहेत. त्यामुळे योग वासिष्ठ जी आपली कॉमेंट्री आहे त्याच्यामध्ये योग वासिष्ठ हे काही फक्त श्रीरामांच्या काळात घडलेला संवाद आणि तो तेवढ्यापुरती मर्यादित असा नाही आहे. हा अमर अजन्मा असा आहे. जन्म झाला तो आपल्याला माहिती आहे, परंतु अमर असा निश्चित म्हणता येईल की जोपर्यंत हे सगळं क्रिएशन आहे तोपर्यंत हे ज्ञान उपयोगी येईल. त्याच्यामुळे आजच्या युगात, पुढच्या येणाऱ्या युगांमध्ये सुद्धा योग वासिष्ठचं ज्ञान हे सगळ्यांना फायद्याचं ठरणार आहे, हे निश्चित. लक्षात घ्या, योग वासिष्ठाचे काही काही वैशिष्ट्य आहेत. पहिली गोष्ट, आज आपण जे काही मुख्य काही ग्रंथ मानतो त्याच्यामध्ये समजा जसं श्रीमद भागवत आहे, त्याच्यामध्ये भगवद्गीता आहे, त्याच्यामध्ये काही आपण अष्टावक्र गीता काही जणांना माहीत असेल हे पण आहे. या अनेक ग्रंथांपैकी योग वासिष्ठाचं वैशिष्ट्य काय, तर पहिली गोष्ट, हे जे बाकीचे ग्रंथ आहेत म्हणजे भगवद्गीता असू द्या नाही तर अष्टावक्र गीता असू द्या, भगवद्गीता ही एक देवानी सामान्य माणसाला सांगितलेली आहे. त्यानंतर अष्टावक्र गीता ही एका सामान्य माणसाने दुसऱ्या सामान्य माणसाला, सामान्य माणूस म्हणजे ज्यांना आपण देवांचे अवतार नाहीत असं समजतो त्यांना. आणि योग वासिष्ठ हा स्वतः देवाला पडलेला प्रश्न, खरंच प्रश्न पडला होता की नाही हा भाग वेगळा, परंतु देवाला पडलेला प्रश्न, आणि त्या प्रश्नाला उत्तरं दिले ते एका ब्रह्मर्षीने, जे वसिष्ठ ऋषी आहेत. त्यांनाही जे ज्ञान प्राप्त झालं होतं ते स्वतः ब्रह्मदेवाकडून. तर ही जी अवस्था आहे, हे जे काही सगळं ज्ञान आहे हे यासाठी सर्वश्रेष्ठ आहे की प्रत्यक्ष देवाला दिलेला उपदेश, म्हणजे विचार करा की देवाला जे प्रश्न पडले असतील ते किती कठीण असतील, ते कुठल्या स्वरूपाचे असतील, आणि त्याला जे ज्ञान दिलं गेलं त्या देवाला, त्या परमेश्वराला, ते किती श्रेष्ठ असेल. सामान्य माणसाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ही सामान्य लेवलला येऊन दिली जातील, देवाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ही देवाच्या लेवलला जाऊन दिली जातील, परंतु ती सुद्धा इतकी व्यवस्थित, इतकी डीप आहेत आणि देवानी स्वतःला सामान्य माणसाच्या रूपात व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे योग वासिष्ठचं महत्त्व हे आणखी विशेष करून तिथे दिसून येतं. हे सगळं वैराग्य प्रभू श्रीरामांनी वर्णन केलं, ही सगळी परिस्थिती तिथे व्यक्त केली. अनेक ऋषींनी जेव्हा ही सगळी भूमिका मांडली तर बस त्यावेळेस विश्वामित्र ऋषींची प्रतिक्रिया होती. ते म्हणाले की हे श्रीराम, तुमचं हे वैराग्य ऐकून फार आनंद झाला, आणि एक गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला सगळं काही ऑलरेडी कळतं. मागे आपण कधी बोलताना हा विषय मांडला होता की जर प्रॉब्लेम कळला असेल तर सोल्युशन कळू शकतं. आपल्या जीवनात आपल्याला प्रॉब्लेमच माहिती नसतो. आपली बऱ्याचदा अवस्था अशी असते की अरे काय घडतंय हेच कळत नाही. मग काय घडतंय हेच कळत नाही तर त्याच्यावर उत्तर कसं शोधायचं, नाही का? एखाद्याला माहिती आहे नेमकं ओके ही अडचण आहे तर याचं उत्तरही पटकन शोधता येईल, पण प्रॉब्लेम काय हेच माहिती नाही तर सोल्युशन काय शोधणार. तर त्याच्यावरती वसिष्ठ ऋषी म्हणतात की तुमच्या बोलण्यावरून कळलं की तुम्हाला सगळ्या समस्या आहेत, आणि त्यांनी जे काही सांगितलं ना प्रभू श्रीरामांनी, हे सगळं वैराग्य नीट लक्षात घ्या. पुढे जेव्हा आपण वसिष्ठ ऋषींचा उपदेश ऐकू तेव्हा हे लक्षात येईल की त्यांनी ह्याच गोष्टींना पुन्हा पुन्हा सांगितलंय, फक्त दुसऱ्या बाजूने सांगितलंय. जशा नाण्याच्या दोन बाजू असतात, प्रभू श्रीरामांनी एकच बाजू सांगितली, त्यांनी दुसरी बाजू सांगितली. तर विश्वामित्र ऋषी म्हणतात की आमच्या लक्षात आलं आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे. आमच्या दृष्टीने तुम्हाला सगळं काही माहिती आहे,
परंतु जशी आरशावरती धूळ जमा झालेली असते आणि ती धूळ फक्त दूर करायची यासाठी जे काही लागतं ती धूळ साफ करण्याचं जे कार्य आहे ते मी करतो. आणि ते आम्ही केल्यानंतर मी आणि वसिष्ठ ऋषी करू आणि हे केल्यानंतर मग जसा आरसा स्वच्छ होतो आणि आपली स्वतःची पूर्ण प्रतिमा आपल्याला लखलखीत दिसायला लागते, तसंच तुम्हाला आत्मदर्शन घडेल. हा तुमच्या मनावरची धूळ दूर करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आणि ते करायला आम्हाला वेळ लागणार नाही. भलेही त्यांनी असं म्हटलं वेळ लागणार नाही, तरी प्रत्यक्षात श्रीराम काही इतक्या सहजासहजी सोडणारे नव्हते. त्यांनी व्यवस्थित 18 दिवस हा संवाद ओढला. 18 दिवस यांच्याकडून हे अमृत प्राशन केलं आणि ते अमृत प्राशन आपल्यासाठी त्यांनी मांडलं. तर आपल्याला तर अनेक दिवस जायचे, 18 दिवसात तर आपलं आटोपणार नाही निश्चितपणे. परंतु 32,000 श्लोकांचं योग वासिष्ठ हे या वैराग्य प्रकरणापासून निर्वाण प्रकरणापर्यंत जे चाललं ते त्याच्यातलं हे वैराग्य प्रकरण इथे संपत आहे. आणि हे वैराग्य प्रकरण संपताना त्याच्यानंतर पुढचं जे येतं ते आहे मुमुक्षु व्यवहार प्रकरण. इथे एक छोटीशी गोष्ट सांगण्यात आली, ती गोष्ट आज आपण कव्हर करू आणि त्याच्यानंतर मग उरलेला विषय पुढे घेऊन जाऊ. असं म्हणाले विश्वामित्र ऋषी की प्रभू श्रीराम, तुमची अवस्था ही त्या शुकासारखी आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे, परंतु तुम्हाला वाटतं की तुम्हाला माहिती नाही. ही जी अवस्था आहे ही आहे शुकासारखी. शुक म्हणजे कोण? तर व्यास ऋषींचा पुत्र. आपण शुकांचं नाव ऐकलं असेल, अनेक ग्रंथांमध्ये शुक सांगतात किंवा सुत सांगतात. तर सुत आणि शुक या दोघांबद्दल बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी सगळी चर्चा झालेली आहे. तर शुकांचं महत्त्व फार प्रचंड आहे. त्यांनी अनेक ग्रंथांना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं आणि श्लोकही आहे की अतिशय वैराग्यशील असे शुक, म्हणजे शुकासारिखे पूर्ण वैराग्य याचे हे जे हनुमानाचं वर्णन केलेलं आहे. तर असे शुक, त्यांची ही गोष्ट आहे. आपल्या वडिलांकडे राहत असताना शुकांना एकदा हा प्रश्न पडला की हे माझं जीवन जे काही आहे याला काही अर्थ आहे का? काय जीवन आहे? मी आलो कुठून? खरंच हे स्वप्न आहे की सत्य आहे? ज्याला मी स्वप्न स्वप्न समजतो ते स्वप्न आहे की ज्याला सत्य सत्य समजतो ते स्वप्न आहे? नेमकं काय आहे? आणि म्हणून ते आपल्या वडिलांकडे गेले, व्यास ऋषींकडे, आणि त्यांनी आपल्या वडिलांना प्रश्न केला. त्यांच्या वडिलांनी जे काही स्टँडर्ड ठराविक उत्तर आहेत तेच दिले की नाही, हे सगळा भ्रम आहे, हे जग असंच आहे, याच्यात कुठूनच काही आलं नाही, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं ऐकल्यानंतर शुक म्हणाले की हे तर मला माहिती आहे, तुम्ही नवीन काय सांगितलं? आता व्यास ऋषी ते सगळे जाणणारे, त्यांना माहिती होतं की याचं उत्तर आपल्याकडून होणार नाही. मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तू ते जनक राजा आहे, जनक राजाकडे जा आणि तुला तुझ्या प्रश्नाची उत्तर जनक राजाकडे मिळतील. आपण नाही का कधी आपल्याला उत्तर देणं जमलं नाही तर आपण टीचरकडे पाठवतो किंवा गुगलकडे पाठवतो, थांब मी गुगलकडे बघतो किंवा तू बघ गुगलकडे, असं आपल्या मुलांना सांगतो. तसं त्यांनी जनककडे पाठवलं. शुक महाराज जनक राजाकडे गेले आणि जनककडे गेल्यानंतर तिथे त्यांनी दारात गेल्यावर निरोप दिला त्या द्वारपालाला. त्याला सांगितलं की मला महाराजांना भेटायचं आहे आणि माझा परिचय असा आहे, मी व्यासपुत्र शुक इथे महाराजांच्या दर्शनाला आलो आहे, जाऊन तेवढा माझा प्लीज निरोप द्या. हा जो ॲप्रोच होता ना, हा अतिशय नम्रतेचा होता. आजकाल छोट्या छोट्या गोष्टींनीही आपण कुठे थोडेसे श्रेष्ठ झालो, यूट्यूबला 100-200 सबस्क्रायबर मिळाले की छाती ताणली झाली. कोणाच्याही कुठे गेलो, कुठेतरी नगरसेवक असो, कुठेतरी काही असो, आणि कुठल्या श्रेष्ठ व्यक्तीच्या दरबारात पोहोचल्यानंतर कसा निरोप दिला जातो? जा रे, मी आलो आहे. हो ना, असं असतं. शुक महाराजांना हे माहिती होतं मुळातच, कारण आपण ज्ञान घ्यायला आलो आहे. ज्ञान अर्जन करण्यासाठी जेव्हा कोणाकडे जातो तेव्हा आपली पात्रता ही शिष्याचीच असावी लागते. तुम्ही जर गुरु बनून गेले, ज्ञानी बनून गेले, तर तुमचा ग्लास ऑलरेडी भरलेला आहे, त्याच्यामध्ये वरतून काही टाकता येणं शक्य नाही. पूर्ण आपला ग्लास रिकामा करायचा आणि तिथे पोहोचायचं. शुकांना ही गोष्ट व्यवस्थित माहिती होती. ते मुळात ज्ञानी होते. त्यांनी तो निरोप पाठवला आणि त्या जनक राजाने सांगितलं, त्याच्या लक्षात आलं की हे कशासाठी आले. जनक राजा स्वतः विद्वान. त्यांनी द्वारपालाला सांगितलं की ठीक आहे, त्यांना तिथे बाहेर उभं राहायला सांगा.
आणि हा निरोप मिळाल्यानंतर शुक महाराज तिथे बाहेर उभे राहिले आणि ते उभे राहिले ते 7 दिवस. 7 दिवसपर्यंत त्यांना आत या किंवा काय करा असा कुठलाही निरोप आला नाही. तो द्वारपाल म्हणायचा की तुम्ही केव्हाची उभ्यात बसून घ्या. तर म्हणे नाही, मला दाराच्या बाहेर उभं राहायला सांगितलंय, मी इथे उभाच राहील. आणि 7 दिवस शुक तिथे वाट बघत उभे राहिले. असं नाही, कुठला ॲरोगन्स नाही आला की मी शुक आहे, मला इथे पाठवलं आणि उभं काय राहायला सांगता, बरं उभं राहायला सांगितलं तर इतका वेळ, किती वेळ वाट बघायची वगैरे वगैरे, असलं काही नाही. लक्षात घ्या, गुरूंकडे जेव्हा जातो तेव्हा त्यांचं दर्शन होणं, ज्ञान मिळणं, हेच एक फक्त उद्दिष्ट असलं पाहिजे. तिथे आपला वेळ, आपली सोय या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जाणं आवश्यक आहे. कारण त्यांच्याकडे जे मिळणार आहे ते काही साधं सुद्धा नाही. त्यामुळे तिथे किती वेळ लागू शकतो, किती वेळ आपल्याला लागणार आहे, या गोष्टीची कल्पना नसते. कदाचित परीक्षा असू शकते, कदाचित ते स्वतः बिझी असू शकतात, काही असेल. तर त्या स्थितीमध्ये मी आणि माझं ह्या सगळ्या गोष्टी सोडून पूर्णपणे रिकामं होऊन जायचं. हे जर शक्य असेल तर जायचं. नाही तर मी आता आलो आहे, मला सेशन गुरूंसोबत भेटायचं आहे आणि त्यांनी इतक्या वाजता भेटतो म्हणून सांगितलं आणि इतके वाजले तरी आले नाही, आता मी चाललो, अशी भूमिका असायला नको. कारण आपण स्वतःला सगळं सोडून तिथे गेलेलो आहे. ह्या शुकाच्या गोष्टीतून हे लक्षात येतं. त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली, ही काही काही ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे. त्या गोष्टीप्रमाणे असं म्हटलं आहे की शुकांना नुसतं उभं राहायला नाही सांगितलं, त्यांच्या हातात एक वाडगं दिलं, एक भांडं, आणि ते पूर्ण काठोकाठ तेलाने भरलं आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही आता हे भांडं घेऊन जा आणि संपूर्ण मिथिला नगरी फिरून या. हे फिरून आल्यानंतर त्या भांड्यातलं एकही थेंब तेल सांडायला नको. जेवढं काठोकाठ भरलंय तेवढं काठोकाठ तसंच्या तसंच राहावं. आणि शुक गेले, ते संपूर्ण नगर फिरून आले आणि त्याच्यातलं एकही थेंब तेल सांडलं नव्हतं. ही परीक्षा काय होती? ही परीक्षा अशी होती की तुम्ही किती तुमच्या कार्यावरती फोकस्ड आहात. तुम्ही खरंच तुमचं चित्त हे संपूर्ण तुमच्या कार्यामध्ये आहे की तुम्ही आपल्या हातात भांडं घेऊन चालले आणि मग इकडे काहीतरी नाच गाणे चालले आहेत, तिकडे काहीतरी मोठा महाल दिसतोय, तिकडे आणखी काहीतरी कार्यक्रम चालले आहेत. कारण राजधानी, आणि राजधानी त्या काळची म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आकर्षणं सगळीकडे असतील. असं असताना त्यांच्याकडे लक्ष न देता केवळ आपल्या कार्यामध्ये पूर्णपणे मग्न होऊन यायचं, एकही थेंब तेल सांडू द्यायचं नाही, ही काही गमतीची गोष्ट नाही. आपल्यातले अनेक जण विद्यार्थी असतील, नाही तर आणखी काही असतील, जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा चित्त आपलं सगळं इकडे तिकडे इकडे तिकडे जातं. शुकांची अवस्था आपली नाही आहे, मान्य, परंतु तो एक उदाहरण आहे, तो आदर्श आहे. त्याचा प्रयत्न मात्र आपण निश्चितपणे करू शकतो की जेव्हा आपण आपल्या कार्याला लागतो तेव्हा त्याचा आणि आपला योग होतो आहे का. हा योग जो आहे याच्याबद्दल पुढे भरपूर आपल्याला चर्चा करायची, परंतु मुळात मी आणि माझं कार्य हे एक होत आहे का, त्याच्यात इतका मी इन्व्हॉल्व होतो आहे की मला आजूबाजूचं काही सुचत नाही. अशी परिस्थिती ज्यांना साधते ते खरे त्यांच्या आयुष्यातले उद्दिष्ट साध्य करू शकतात. मी पहिल्यांदाही मागेही सांगितलेलं आहे की योग वासिष्ठमध्ये जरी आपण मोक्ष निर्वाण याच्याबद्दल बोलत असलो तरीही आपल्या आयुष्यात अनेक वेळा छोटे 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 जे मोक्ष, हे जे गोल ठेवलेले आहेत, जे काही मुक्तीचे गोल आहेत, ते म्हणजे आपले आयुष्यातले अनेक गोल असतील. मला जर उद्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम करायची आहे, मला IPS ऑफिसर व्हायचं आहे, मला MPSC पास करायची, मला बँकेचा ऑफिसर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, जे काही माझे उद्दिष्ट असतील ते उद्दिष्ट म्हणजे माझा मोक्ष, ते उद्दिष्ट साध्य करणं म्हणजे मला मुक्ती मिळणं. त्यासाठी जे मला कार्य करायचं आहे त्याच्यामध्ये मी पूर्णपणे एकरूप झालो पाहिजे. हे शक्य असेल तर त्याप्रमाणे आपल्याला आपले उद्दिष्ट साध्य होतील. नाही तर आपण करतो एक, म्हणजे उद्दिष्ट एक ठेवतो आणि सगळे जे कार्य असतात ते सगळ्या प्रकारचे होतात. ते भांड्यातलं तेल सांडेलच सांडेल, आणि ते जर सांडलं तर परीक्षा पास होणार नाही. आयुष्याचा गोल आपल्याला मिळणं कठीण आहे. तेव्हा शुक महाराज 7 दिवस इथे थांबल्यानंतर मग त्यांना आतमध्ये बोलवण्यात आलं आणि आतमध्ये आणून बसवलं. बसवल्यानंतरही त्यांच्याकडे काहीही लक्ष दिलं गेलं नाही. त्यांना फक्त तिथे बसून ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांना अंतर्गृहात आणण्यात आलं. तिथे आल्यानंतर मग त्यांच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे सगळे आमिष, सुंदर सुंदर स्त्रिया येतील, त्यांना त्यांच्यासमोर हे खायला देऊ का, ते खायला देऊ का, चांगला चांगला आहार, मिष्टान्न त्यांच्यासमोर मांडण्यात आले. आजूबाजूला सुंदर नर्तकी होत्या, त्यांचे नाच गाणे हे सगळे कार्यक्रम सुरू होते.
जो काही विलास असतो तो सगळा विलास त्यांच्यासमोर मांडण्यात आला, परंतु ते कुठेही त्यांचं लक्ष इकडे तिकडे गेलं नाही. ते आपले खाली मान घालून कुठल्याही गोष्टींकडे लक्ष न देता स्वस्थ चित्ताने स्थिर बसून राहिले. असंही नाही की असे बसले आणि असं बघितलं तसं बघितलं, असे प्रकार नाही. जेव्हा कोणी त्यांना डिस्टर्ब करायला यायचं तेव्हा त्यांच्या लक्षात होतं की आजूबाजूला सगळा विलासच चालला आहे. ते आपली नजर खाली करून त्यांना काही खायचे प्यायच्या गोष्टी दिल्या तर म्हणायची, नाही, मला फक्त महाराज जनकांना भेटायचं आहे, मला बाकी कुठलीही गोष्ट नको. आता हे जे काही वारंवार यायला लागले तर फिल्मी डायलॉग की मेरे ऊपर एक मेहरबानी करो की मुझ पे कोई मेहरबानी मत करो. हां, माझ्यावर एवढेच उपकार करा की माझ्यावर कुठलेही उपकार करू नका, मला कुठलीही मदत कुठलेही प्रश्न विचारू नका. तसे ते शांत स्थिर बसून राहिले आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी जनक राजा स्वतः तिथे आले आणि जनक महाराज आल्यानंतर त्यांनी शुक्रांना स्वतःहून नमस्कार केला. त्यांना वाकून नमस्कार केल्यावरती शुक्राला आश्चर्य वाटलं. ते म्हणे, हे काय, मी शिष्य बनून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही मला नमस्कार करताय. तर तेव्हा जनक महाराज म्हणाले की आपण दोघं एकाच पातळीवरती आहोत. शिष्य आणि गुरु असा भेद होऊ शकत नाही, कारण तुम्ही सुद्धा तेवढेच ज्ञानी आहात. मग शुक्राने म्हटलं, असं असेल तर मला माझ्या काही काही प्रश्नांची उत्तरं का मिळत नाहीये. तर त्यांनी सगळे प्रश्न पुन्हा तेच विचारले. जनक राजाने पुन्हा तेच उत्तरं दिले जे व्यास ऋषींनी दिले होते. आणि ते उत्तर ऐकल्यानंतर शुक्रांचा पुन्हा तोच प्रश्न, हे तर सगळं मला माहिती आहे, तुम्ही वेगळं काय सांगताय. तेव्हा जनक महाराज म्हणाले की हो, सगळं माहिती आहे, परंतु त्याचा अनुभव, त्याचा एक तुम्हाला जो साक्षात्कार आहे तो कदाचित व्हायचा आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आणि जेव्हा हा विचार कराल तेव्हा मग स्वाभाविकपणे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. असं म्हटल्यानंतर मग शुक्राने विचार करायला सुरुवात केला आणि मग तिथून असं उल्लेख आहे की ते सगळं सोडून मेरू पर्वताकडे निघून गेले. तिथे अनंत काळ तप केलं, अनंत काळ ध्यान केलं, स्वतःचा सगळा विचार केला आणि मग जसं समुद्रात एक बिंदू मिसळून जातो त्याप्रमाणे या क्रिएशनमध्ये त्यांचं अस्तित्व हे तिथे मिसळून गेलं. या छोट्याशा गोष्टीतून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. मुळात श्रीरामांना जे सांगितलं की तुम्ही सुद्धा ज्ञानी आहात, फक्त हा जो एक अनुभवाचा विषय आहे ह्याच्या बाबतीत थोडंसं तुमच्या मनात शंका असतील त्या दूर आम्ही करू. जशी शुकाची अवस्था होती तशीच तुमची अवस्था. आपल्यापैकी सगळेच जण, माझा तरी हा विश्वास आहे की आपण प्रभू श्रीरामांचा काय म्हणतात अंश किंवा प्रभू श्रीराम आपल्यामध्ये आहेत. आपल्यातलाही प्रत्येकाला अनेकदा असे प्रश्न पडलेले आहेत. आपणही अनेकदा उद्वेग व्यक्त करतो, ही व्यक्ती अशी का वागते, ही व्यक्ती तशी का वागते. हां, हे सगळे प्रश्न आपल्या मनात आलेले असतात. हा माझ्याशी बोलत नाही, तो माझ्या घरी येत नाही, किंवा हा मला भाव देत नाही, हे जे काही असेल असे अनेकदा संशय येतात आणि मग ही व्यक्ती अशी का वागते, ती व्यक्ती अशी का वागते, हे छोटे 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 प्रश्न येतात. याच्यानंतर थोडा विचार करायला लागलो तर मग आपण जगाच्या या सगळ्या निर्मितीबद्दल लोक असे का वागतात, एका व्यक्तीवरून अनेक व्यक्तींवरती जायला लागतो. आणि जेव्हा अनेक व्यक्तींवरती जायला लागतो तेव्हा आणखी प्रश्न असा येतो की नेमकं काय आहे. म्हणजे एक दिवस तर सगळं संपणार आहे, माहिती आहे, त्यालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. मग जग असं का आहे, मग हे क्रिएशन असं का आहे, मग मी असं का आहे, माझं भविष्य काय आहे, आणि या सगळ्यांमध्ये खरंच सुख मिळतं का, त्याला काय सुख मिळतं, मला काय सुख मिळतं. हे सगळे वस्तू, व्यक्ती, परिस्थिती यांच्याशी आपण कोरिलेट करत जातो. हे प्रश्न येत जातात. एक्झॅक्टली श्रीरामांचेच हे प्रश्न फक्त थोडे साधारण स्वरूपात आपल्या मनात येतात आणि यांचा विचार केला तर आपल्याला यांचीच उत्तर आपल्याकडे आहेत. हा फक्त विचार करण्याचा विषय की आपण तो विचार करावा आणि त्याच्यानंतर हे हळूहळू हळूहळू या गोष्टींचे सगळा उलगडा होत होत आपण पुढे जाऊ. हा एक साधारण या प्रश्नांचं आणि उत्तरांचं स्वरूप असं आहे. या प्रश्नांची उत्तर आपल्या आतमध्येच आहेत आणि जेव्हा योग वासिष्ठ पूर्णतेला जायला लागेल तेव्हा कळेल की हां, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे आपल्या आतमध्येच आहे. माझे वाक्य निश्चित लक्षात ठेवा. सगळं केल्यानंतर उत्तर काय आहे तर उत्तर आपल्या आतमध्ये आहे. आपल्या आतमध्ये म्हणजे काय हे नंतर कळेलच, परंतु एवढं पक्क लक्षात ठेवा, हे उत्तर शेवटचंच असेल की उत्तर इकडे तिकडे बाहेर नाही, जे आहे ते आपल्या आतमध्ये. आणि हेच उत्तर शुकाला मिळालं. ते तिथे आपलं समाधी अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतली आणि नंतर निर्वाण पदाला प्राप्त झाली. याच्यात अनेक गोष्टी आल्या. एक, आपल्याला जे साध्य करायचं आहे त्याच्यात किती फोकस असावा, कसं आपण आपल्या कार्याच्या मागे लागावं, गुरूंकडे जाताना आपली भावना कशी असावी, किती विनम्रतेने आणि पूर्ण समर्पित भावाने जाणं आवश्यक आहे, हेही आपल्याला या गोष्टींमधून कळतं.
इथून पुढे उद्या मग हाच उपदेश वसिष्ठ ऋषी पुढे कंटिन्यू करतात आणि तिथून वसिष्ठांचा जो पहिला प्रश्न येतो तो श्रीरामांना एक स्टँडर्ड टीचर एका चांगल्या उपदेशकाने जो प्रश्न विचारायला पाहिजे तोच, की मी सांगायला सुरुवात करतो पण तुझ्या मनात काही शंका असतील तर त्या विचार, असं वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना विचारलं. आणि श्रीरामांनी मग काही प्रश्न विचारले, ते प्रश्न काय, त्याच्यावरची उत्तरं काय, वसिष्ठ ऋषींनी काय विचार केला, हे सगळं आपण उद्या बघूया. रोजच्या प्रमाणे आज आपण या प्रश्नांवरती आपल्या आज जे काही ऐकलं त्याच्यावर थोडासा विचार करू, डोळे मिटून आपला श्वास स्थिर करू आणि पुढे जाऊ. शांत स्वस्थ बसून घेऊया. डोळे बंद करू. सगळं लक्ष आपल्या श्वासावरती नेऊया. आपल्या श्वासावरती लक्ष ठेवणं म्हणजे त्याची गती बघणं, तो किती खोल आहे ते बघणं. आपल्याला फक्त बघायचं आहे. हा श्वास स्वतःहूनच स्थिर होतो जेव्हा होईल तेव्हा. सगळ्या अध्यात्मशास्त्रांचा जो बेस, जो पाया आहे तो म्हणजे ज्ञान दे, वैराग्य दे. जोपर्यंत वैराग्य नाही, ज्ञानाला जागा कुठून असेल. योग वासिष्ठची सुरुवात सुद्धा वैराग्यातून आहे. सगळं सोडून देऊ तेव्हा काहीतरी घेता येईल. हात जर भरलेले असतील, मुठींमध्ये साहित्य असेल, तर बाहेरून वस्तू येणार कुठे. आपल्या हातात हा जो राग आहे, अटॅचमेंट, तो सोडला तर तिथे ज्ञान येणं शक्य आहे. या जीवनाचा फोलपणा समजून घेऊ. हळूहळू त्या दृष्टीने विचार करायला आपल्या जीवनात सुरुवात करू. जेणेकरून श्रेष्ठ ज्ञान आपल्याला मिळेल, श्रेष्ठ कार्य आपल्या हातून होऊ शकतील. श्रीरामांचा प्रश्नच आहे की व्यवहार तर करायचा आहे, कर्म तर करायचे आहे, संसार तर करायचा आहे, परंतु वैराग्य सह आत्मज्ञान हवं आहे. ही जी कला आहे ती आपल्याला साधायची आहे. रोज थोडा वेळ याच्यावर अवश्य विचार करायचा. ओम गुरवे नमः.
एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आपल्या स्वतःप्रती, आपल्या शरीराप्रती सजग होऊया आणि हळूवार आपले डोळे उघडूया. इथे थांबूया. प्रश्न घेऊ आपण. तोपर्यंत जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम. काही प्रश्न असतील हात वरती करा, विचारू शकतो. नितीन सर, मी एक अनाउन्समेंट करू. एक हो हो, अवश्य. मी माझी बरेच जण नवीन लोक आहेत. बर. तणावमुक्त जीवन या माझ्या ग्रुप बद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे. 5 मिनिट, असे 2-3 मिनिट हो, चालेल ना? साधारण 2 वर्षापूर्वी तणावमुक्त जीवन या ग्रुपची सुरुवात झालेली आहे. सध्या तणावमुक्त जीवनचे व्हॉट्सअपवर 25 ग्रुप आहेत. रोज नियमितपणे प्राणायाम, योगा, ध्यान व सत्संग केल्यामुळे आपण तणावमुक्त जीवन आपल्याला जगता येते असे सिद्ध झालेले आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात याची फार गरज आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रोज सकाळी 7 ते 8 व संध्याकाळी 5 ते 6 या वेळात मी दररोज न चुकता योगा, प्राणायाम व ध्यान घेत आहे. दुपारी 3 ते 3:30 या वेळात योग निद्रा ध्यान असते. हे सर्व सेशन झूम ॲपद्वारे घेतले जात आहेत. संपूर्ण भारतातून व काही जण भारताबाहेरूनही रोज न चुकता हे सेशन जॉईन करत आहेत. खूप जणांना याचा फायदा झालेला आहे. सर्व सेशन मोफत आहेत. लहान मुलांपासून 85 वर्षांच्या आजींपर्यंत सर्व वयातील नागरिक या योगा सेशनला रोज जॉईन करत आहेत. उपस्थितांपैकी बरेच जण तणावमुक्त जीवन ग्रुपचे सदस्य आहेत. दर रविवारी रात्री 8 ते 9 यावेळी आध्यात्मिक विषयावर व्याख्यान असते. योग वैशिष्ट्य सखोल निरूपण हा आपला सध्या चालू असलेला कार्यक्रम याचाच एक भाग आहे. उपस्थितांपैकी जे कोणी तणावमुक्त जीवन ग्रुपला जॉईन झाले नाहीत त्यांनी माझ्या व्हॉट्सअपवर जॉईन होण्यासाठी मेसेज करावा. माझा फोन नंबर आहे 9822186400. चॅट बॉक्समध्ये मी नंबर देत आहे. ज्यांना झूम ॲप वापरता येते व रोज योगा, प्राणायाम व ध्यान करायचे आहे त्यांनी आमच्या तणावमुक्त ग्रुपला नक्की जॉईन करावे असं मी सर्वांना आवाहन करतो. सर्व सेशन मोफत आहेत. कारण आणि हे गेले 1.5 वर्ष झालं तर नियमितपणे 3 सेशन चालू आहेत. दर रविवारी आपलं रात्री आध्यात्मिक व्याख्यान पण असतं आणि खूप यातून मला स्वतःला आनंद मिळतोय. लोकांनाही याचा फायदा होतोय. तर ज्यांना त्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी मी माझा नंबर चॅट बॉक्समध्ये देतो. त्यांनी मला मेसेज करा, मी त्यांना ग्रुपमध्ये ऍड करतो. 25 ग्रुप आता आहेत आमच्या व्हॉट्सअपला. आणि हे एक मला यात आनंद मिळतोय, लोकांना फायदा होतोय म्हणून मी काही सेवा करत नाही, काही नाही. एक मला एक आनंद मिळतोय आणि लोकांनाही खूप फायदा होतोय. धन्यवाद. धन्यवाद. हे फार छान उपक्रम आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस असतात. मी नेहमी सांगतो, अनेकांच्या हात वरती झालेत, निश्चितपणे प्रश्न घेऊया. परंतु एक नेहमी सांगतो की जीवनात एक सातत्य कुठलं तरी असावं, सातत्य असावं. आणि ह्या काळामध्ये जसं शरीर आहे तर शरीराला संस्कार करणारे श्वास, प्राणायाम, योग ह्या गोष्टी असाव्यात. आपण आध्यात्मिक मार्गावरती असाल, कोणी नाम जप करत असेल, कोणी आणखी काही करत असतील तर निश्चितपणे चांगलं आहे, काही प्रश्नच नाही. परंतु थोड्या शरीरावरती संस्कार व्हावेत या दृष्टीने पण एक प्रयत्न करावा, तो सुद्धा आवश्यक आहे. कारण निरोगी शरीर राहणं हा एक त्याचा महत्त्वाचा भाग आहे. तर बाकी आपलं भक्ती मार्ग हा जो कोणाचा असेल किंवा आणखी काय असेल तो चालू राहू द्या. परंतु थोडं योग, प्राणायाम करा. ज्या कुठल्या पंथाला जायचं असेल त्या पंथाला जा. मी आणि कारंजकर आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे आहोत. आपल्यातले अनेक जण आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य करतात. तर त्यांच्या तिथे हे क्लासेस असतात आणि ते एकदा केले की जसं कारंजकर म्हणतात, रोजची साधना वगैरे ही आयुष्यभर आपल्याला मग जोडली जाते. त्याला काही पुन्हा चार्जेस नसतात. तर ते करा. नाही दुसरं तुम्हाला काही करायचं असेल ते करा. पण प्राणायाम, ध्यान ह्या गोष्टी रोजच्या जीवनात असणं हे उत्तम आहे. उत्तराजी तुमचा काही प्रश्न आहे? अनम्यूट करा स्वतःला.
अ, नमस्कार. गुरुजी, मला म्हणजे तुम्ही म्हणत होता वैराग्य तुम्ही अनुभवला, की तुम्हाला हे जास्त मला असं वाटलं, म्हणजे माझं अंडरस्टँडिंग काय चुकत असेल तर करेक्ट करू शकता. की अनुभवलात, की तुम्हाला हे जास्त ज्ञान नीट समजेल किंवा कळेल असं असंच आहे ना? कारण हो. अ, कोणाचं क्लोज फॅमिली लाइक आई किंवा वडील एक्सपायर झाले, की आपल्याला जे दुःख येतं, तो पण एक प्रकारचं वैराग्यच आहे ना. म्हणजे आपण त्याच्यातून बाहेर अ, पडतच नाही किंवा आपण असं अझ्युम करतो, की आपण त्याच्यातून आलोय बाहेर. पण समथिंग ट्रिगर्स एंड वी अगेन गो बॅक टू द सेम इन्सिडेंट्स आणि ते पूर्ण परत अनुभव येतात. सो टू कम आउट ऑफ इट. पण हे मदत होत असावं ना, असं निश्चित म्हणजे आहे. माझा प्रश्न अ, मी वैराग्य हे सात्विक वैराग्य याबद्दल बोललो. ओके, मी त्या वैराग्यामध्ये मी स्पष्टपणे या डेफिनेशन्स दिले आहेत की आपल्याला ह्या गोष्टी सोडता यायला हव्या. आणि जसं एखादी घटना घडली तर त्या घटनेशी संबंधित जेवढे फॅक्टर्स आहेत तेवढंच आपलं सुटतं. बाकी सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी असतात त्या बांधलेल्याच राहतात, त्यांना त्याच्यात अडकूनच पडतो. तर ते सात्विक वैराग्य यावं आणि म्हणून योग वासिष्ठची सुरुवात सुद्धा ही वैराग्यातून केलेली आहे. आपल्या डोक्यात अगदी क्लिअर घालून दिलं की ज्या गोष्टींना आपण आपलं आपलं म्हणतो, ज्यांच्यामध्ये अटॅच होतो, त्याच्यामध्ये खरंच तेवढं आपलेपणा हा असण्याची शक्यता नाही आहे, त्याच्यातून खरा आनंद मिळत नाही. तर तुमचा प्रश्न बरोबर आहे की एखादी घटना घडल्यानंतर वैराग्य येणं ते येतं, पण त्याच वेळेस ते तात्पुरतं राहतं, क्षणिक राहतं. कुठून तरी ते पुन्हा नंतर चाललं जातं, मग आपण रुटीनमध्ये लागतो, पुन्हा एखादी घटना घडते, कधीतरी ती इतिहासाशी जोडलेली असते किंवा काहीतरी नवीन घटना घडते आणि माणूस पुन्हा त्याच्यात जातो. त्यामुळे वैराग्यातून ज्ञान हे निश्चित आहे, परंतु अशा प्रकारच्या वैराग्यातून तात्पुरतं कुठेतरी होईल आणि ते थांबेल. नाही, आतून पण मग विचारातून यायला हवं. त्याच्यातून हां, तेच त्या त्या ह्याच्यातून त्या सायकलमधनं बाहेर पडणं म्हणजे कसं म्हणजे कसं शक्य होतं मग? की ते परत आठवण मग परत यू गो बॅक म्हणजे इव्हन 4-5 इयर्स बॅकचं यू कीप ऑन गोइंग बॅक तर इट्स नॉट समथिंग यू हॅव कम आउट म्हणता येईल ना, की कुठेतरी आपल्याला एक फुल स्टॉप तर होत नाही, पण कमी होऊन यायला पाहिजे ना ती घटनाचं अटॅचमेंट. तर मग त्याच्यावर तुम्ही कसं काम मी करता तुम्हाला एक येईल? ॲश्युरन्स देतो फक्त. ओके, आणि हा मी प्रॅक्टिकल अनुभव लोकांचे ऐकलेले आहेत म्हणून देतो. योग वासिष्ठ वाचा किंवा हे सत्र तुम्ही ऐका. योग वासिष्ठ जरूर वाचा, नुसते सत्रांवरती अवलंबून राहू नका. हं, जे काही असे प्रश्न आहेत ना की अटॅचमेंट किंवा दुःख 5 वर्षापूर्वीचे असतील, आणखी काही असतील, या सगळ्यातून बाहेर लोक आलेले आहेत. ओके, ही या ज्ञानाची शक्ती आहे. म्हणजे ही त्या ज्ञानाच्या बाबतीत कुठलंही इन जनरल योग वासिष्ठ मध्ये जे ज्ञान देतं ते बाकी कुठूनही आध्यात्मिक मार्गामध्ये थोडंफार वेगवेगळ्या रूपात आलेलं आहे. योग वासिष्ठ हं. विशेष शक्तिशाली आहे कारण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने सांगण्यात आलं ते वेगळं आहे. तर ह्या मार्गावरती जर राहिलो तर निश्चितपणे हे शक्य आहे की आपल्याला आपले जे काही दुःख आहेत त्याच्यातून बाहेर यायला मदत होते. अनेक जण, मला माहीत नाही या फोरमवरती आहेत की नाही, परंतु स्वतःच्या आयुष्यामध्ये म्हणजे कधीतरी भयंकर घटना घडल्या आणि त्याच्यातून ते स्वतःला बाहेर सहज काढू शकले. अगदी पोटचं मूल गेलं असेल, अगदी जवळचं नातेवाईक गेलं असेल किंवा खूप मोठा शॉक बसला असेल, आर्थिक नुकसान झालं असेल, रोग आले असतील, काही असेल, या सगळ्या परिस्थितींवरती हे ज्ञान प्रभावी ठरलेलं आहे आणि त्यांनी लोकांना बाहेर येण्यास मदत केलेली आहे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही विश्वास जरूर ठेवा आणि नक्की, मदत नक्की. निश्चित आहे. ओके. धन्यवाद. हां. हां, वीणा कसबेकर, अनम्यूट करा स्वतःला. अनम्यूट करा, तुम्ही अजून म्यूटवरती आहात. जनक राजा म्हणालात ते सीतेचे वडील की ती दुसरे कोणते जनक राजा होते? हां. या प्रश्नाचं असं उत्तर इथे डायरेक्ट नाही आहे. कारण जनक ही परंपरा आहे. हा. म्हणजे एकटे जनक म्हणून नाही. जसं ह्याच्यात एक जनक राजा म्हटलेले आहे, त्याच्यानंतर अष्टावक्र गीतेमध्ये आणखी एक जनक म्हटलेले आहेत. हा, ते सगळे 2-3 ठिकाणी आलेत म्हणून म्हटलं. हां, ते सगळे जनक राजा म्हणजे हे सीतेचे वडीलच असं आवश्यक नाही. नेमकं त्याच्यात काही सांगितलं नाही की हे
तेच आहेत म्हणून. हा. पण मिथिलेचे जनक सगळे. ठीक आहे. उज्ज्वला दाभाडकर. Thank you. नमस्कार सर. नमस्कार. हां. सर ध्यान म्हणजे तुम्ही तर खूपच छान सांगता, त्यात वादच नाही. मन शांत होत चाललं आहे. तशी मी पण गीतेची अभ्यासक आहे. गीता पाठांतर माझं झालेलं आहे. 18 अध्याय कंठस्थ होऊन शंकराचार्यांकडनं बक्षीसही घेऊन आले. माझा नातू 6 वर्षाचा आहे. त्याची संपूर्ण गीता पाठ आहे. 1 वर्षात त्याने पण पाठ केली पूर्ण. छान. महत्वाचं हे मला विचारायचंय की मी जवळजवळ 3-4 वर्षापासून गीतेचा अभ्यास करते. सगळं कळतं. अध्यात्म सगळं म्हटल्यापेक्षा थोडंफार अंश का होईना समजतंय. पण मन असं कंट्रोलमध्ये येत नाही, संयम होत नाही. सगळं कळतं पण वळत नाही. काही दुःखाच्या गोष्टी, काही संकट, किंबहुना काही अनेक पूर्वी काही लोकांनी केलेला विनाकारण दिलेला त्रास म्हणा, अपमान म्हणा, आपला काहीही दोष नसताना, हे म्हणजे अगदी सत्य आहे. तर त्या गोष्टी मनातनं कळतं बरं का, की आपण माफ करावं आणि सोडून द्यावं म्हणजे आपण मुक्त होऊ. हे पुष्कळदा होतं, पण तरी सुद्धा ते मनातून जात नाही. मन संयमित राहत नाही. हा एक भाग. आणि दुसरं मला असं विचारायचंय की तुम्ही ध्यान आणि मेडिटेशन म्हणतात, तर याच्यावर एकदा सखोल असं तुम्ही घेतलं तर फार बरं होईल. मन शांत व्हायला त्याची खूप मदत होईल. पण तुम्ही आता हे जे 2 मिनिटं घेता, श्वासाकडे लक्ष द्या वगैरे अशी जेव्हा कमांड येते, तेव्हा ते आम्ही छान करू शकतो. तर हे 5 मिनिटाचं जे आहे ते थोडंसं वाढवून, समजा जर रोज तुम्ही आमच्याकडनं सराव करून घेतला, तर खूप मदत होईल. तर हे मनाचं एकदा मला कसं आपण करावं हे ऐकल्यावर हळूहळू होईलही ते. पण अजून मला याला मार्गदर्शन योग्य पाहिजे तुमच्याकडून. निश्चितपणे. धन्यवाद. निश्चितपणे. तुम्ही जो प्रश्न विचारला फार छान आहे. अनेकांचा हा अनुभव असतो की मी सगळं करतोय, प्राणायाम करतो, ध्यान करतो, पुस्तकं वाचतो, सगळं करतो, पण अजून परिणाम जाणवत नाही. तर 2 गोष्टी आहेत. एक ते ज्ञान त्या स्वरूपाचं असलं पाहिजे जे आणखी खोल जाईल. योग वासिष्ठ हे स्वामी रामानंद तीर्थांनी सूर्याखाली असलेला सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ म्हटलेला आहे. अच्छा. ह्याच ग्रंथाचा प्रभाव ज्ञानेश्वरीवरती आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपलं गुरु मानलं या ग्रंथाला. दासबोधावरती या ग्रंथाचा प्रभाव आहे. शंकराचार्यांनी सुद्धा याचा अभ्यास केला होता आणि असं म्हणतात 12 वेळा त्यांनी वाचला. आपण सुमंतांचा संदेश ऐकला. तर हा ग्रंथ तेवढा प्रभावी निश्चित आहे. आता त्याचा परिणाम कसा होतो, काय होतो, तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या मनावरती असलेले अनेक संस्कार, म्हणजे एका जन्माचे असतील, कित्येक जन्मांचे असतील, ते संस्कार असे सहजासहजी मिटत नाही. त्याला जे काही गोष्टी कराव्या लागतात, एक म्हणजे सातत्य पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट दीर्घकाळ पाहिजे. म्हणजे मी एकदाच केलं आणि महिनाभर केलं आणि नंतर सोडून दिलं असं नाही. काही काळ तो जाऊ द्यावा लागतो. हे उद्या परवाकडे आपण या सगळ्या गोष्टींची चर्चा करू की जे जुने संस्कार आहेत त्यांना जर काढायचं असेल तर नवीन चांगले संस्कार त्याच्यावरती करावे लागतील. आपलं जे मन 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 म्हणून आपण अडकतो आणि माझे जुन्या गोष्टी अशा घडल्या आहेत, तर ते वैराग्य, त्या वैराग्यामध्ये हेही येतं की जुन्या गोष्टी सोडता आल्या पाहिजे, तेव्हा नवीन ज्ञान सहज येईल. एक्झॅक्टली. हो. राईट. तर ते सुटत नसेल तरी ही भिंत आहे आपली मनाची, ही आपल्यावर पक्की आहे. हिच्यावरती हातोडे मारत राहायचे आहेत ज्ञानाचे. ठीक आहे. पहिला हातोडा मारला, दुसरा हातोडा मारला तर ती भिंत अजिबात हालत नाही. परंतु तुमच्यात जर हा विश्वास असेल की मी 100 हातोडे मारल्यानंतर निदान ठिकऱ्या उडायला लागतील आणि ही भिंत पडेल, आणि हे होतं, हे जर माहिती असेल तर आपण फक्त हातोडे मारायचं काम करायचं. माझ्यात काय परिणाम होतो आहे, काय होत नाही, हा विषय सोडून द्यायचा. रोज तुम्ही, जसं मी योग वसिष्ठ म्हटलं, तुम्ही भगवद्गीता म्हणता, आणखी काय असेल, भगवद्गीतेवरती अनेकांच्या कॉमेंट्रीज आहेत चांगल्या, त्या ऐकू शकता. परमपूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर यांच्या कॉमेंट्रीज आहेत. किंवा आज तुम्हाला जर योग वासिष्ठ वाचायचं असेल तर योग वासिष्ठ वाचायला घ्या. हे संस्कार सातत्याने दीर्घकाळापर्यंत केले तर ही जी जुन्या संस्कारांची भिंत आहे हे सगळे पडेल. तुम्ही माझं विश्वास ठेवा, काही दिवसांनी या गोष्टी हळू अशा निघून जातील की अरे आपण आपल्या मनाला उगाचच एवढी किंमत देतो. हे लक्षात. विश्वास तर आहेच आहे. विश्वास आहे आणि परमेश्वराने तुम्हाला आमच्याशी जोडलं, म्हणजे आम्ही तुमच्याशी जोडल्या गेलो. हा पुण्याचा भाग निश्चित आहेच आहे.
दुसरी गोष्ट, मी जी ह्या 2018 पासून करते, तर निश्चित माझ्यामध्ये फरक पडला हे आमच्या कुटुंबांना पण समजतंय आणि मला पण समजते. कारण दृष्टी बदलली, वाणी बदलली, मन शुद्ध होण्याकडे चाललं आहे आणि होतंय. हे सगळं पॉझिटिव्ह खूप झालंय. फक्त हे जे अस्थिरता वाटते, अशांत वाटतं, आपण छान मार्गावर असताना सुद्धा खूप अडचणी येत राहतात. तर ह्याच्यातनं सुटका व्हावी एवढंच वाटतं, बस बाकी काही नाही. की आता मी हॅप्पी आहे, कुटुंबात सगळं छान आहे, कोणताही मला हे नाहीये, पण विनाकारण नको त्या गोष्टी मनात येणं आणि मनाला डिस्टर्ब होणं, त्याच्यासाठी मेडिटेशन हे तुम्ही घ्यावं, बस हीच विनंती आहे. ते होईल निश्चित मग त्याच्याने थोडं अं, 10 मिनिटं रोज. हा मी घेईल मेडिटेशन, हा याचा पार्ट राहील. कधी कधी हे खूप हा जास्त होतील, म्हणजे 20 मिनिटं वगैरे पण चालतील. काही काही हा सेशन्स आहेत. पण हा माझं एक सजेशन असं राहील की शक्य झालं तर कुठेतरी हे एका सिद्ध गुरूंकडून शिकून घ्या. कुठल्याही मार्गावर आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आहे कोर्सेस, तुम्ही आणखी कुठले करा, पण शिका हा आणि स्वतःचे स्वतः करा. यतीन जोशी किती दिवस तुमच्या समोर राहणार आहे? काही दिवसांनी हे सत्र संपतील, बरोबर आहे. हा तर आपण हा आपलं आपलं शिकून स्वतःचे स्वतः करू शकलो पाहिजे. हा प्रयत्न हा असेल तर बेटर राहील, म्हणजे माझं हो एक हो, तसं चांगलं ओंकार सूचन. वगैरे मी करते. ओंकार अर्धा तास सकाळी संध्याकाळी करते नाही, सिद्ध गुरूंकडून रेग्युलर. घ्या, माझी विनंती तेवढीच आहे. बरं बरं, चालेल ठीक आहे. चालेल चालेल. धन्यवाद सर, धन्यवाद. उज्ज्वला ताई, तुम्ही ग्रुपमध्ये आहात ना? आपणही रोज मेडिटेशन घेत असतो ना, वेगवेगळे. हो 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 आपण हो रोज सकाळी दुपारी तिन्ही सेशनला आपण रोज वेगवेगळे ध्यान घेत असतो. त्यामुळे हो हो, तर त्याचाही तेच मी आता अलार्म लावून करते. सध्या माझी मध्ये जरा तब्येत खूपच बिघडली होती, स्लीप डिसचा खूपच त्रास वाढला होता. नाही, पण तुम्ही महिनाभर ध्यान मी करू खूप शकता. परेशान होते. ध्यान तर ध्यान आपल्या तुम्ही ग्रुपमध्ये आहातच, त्यामुळे तुम्ही येस तिन्हीपैकी ते एका वेळेला तुम्ही ध्यानाला जॉईन करू शकता. येस येस, हो सर, हो हो येस येस. हो. धन्यवाद. हो. धन्यवाद. आशा जोशी. मला पाहिजे होतं की योग वैशिष्ट श्रीरामांना वैराग्य आल्यानंतरच हे तुम्ही सांगताय सगळं, पण ते वैराग्य नेमका कुठल्या कारणाने आले ते काही प्रसंग या ग्रंथात दिलेले आहेत का? ते तीर्थयात्रा करून आले त्यांचं शिक्षण झाल्यानंतर, आणि त्यांनी जे जीवन बघितलं तर ते आत्मविचारातून आलं. प्रसंग असा म्हणून कुठला दिला नाही. नाही म्हणजे जसं दिलेलं. गौतम बुद्धांच्या बाबतीत म्हटलं होतं की हा. त्यांनी म्हातारा माणूस बघितला, अंत्ययात्रा बघितली वगैरे, हे जे सगळं आहे हम्म, तसं हम्म, याच्यात नाही. याच्यामध्ये त्यांनी जे काही इन जनरल जीवनाचं स्वरूप बघितलं. लक्षात घ्या, श्रीरामांना आलेलं वैराग्य हे विचारातून होतं. मग त्यांनी हा. बघितलं की लोक आहेत पण कुठेतरी दुःख दिसतंय, आणि त्याच्यावर त्यांनी हे आत्मविचारातून फक्त बघितलं की अरे, सगळं करण्यामागे शेवटी सुखाची अपेक्षा आहे, पण ती असं एकदा केलं आणि थांबलं असं नाही. मग हे आयुष्य असंच घालवायचं का? याच्या मागे धावा, त्याच्या मागे धावा, हा त्यांचा प्रश्न विचारातून आलेला. अगदी कॉमन सेन्सची गोष्ट आहे आणि इतकी अच्छा. ऑब्वियस आहे, पण ती आपल्याला लगेच नाही. त्यांनी हा, आणली म्हणजे पण बरोबर. त्याचा काही विशेष प्रसंग काही दाखवलेले नाहीयेत नाही. त्याच्यात. अच्छा, थँक्यू. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. अभिजित. नितीन, मी अभिजित जावळे बोलतोय. काही जय वर्षांपूर्वी गुरुदेव. आपण एकत्र काम केलंय, संजय आणि किरण शिवरकर अभिजित, यांच्याबरोबर. 1 मिनिट थांबा. मी सगळ्यांना सांगतो, अभिजितमुळे मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये पुढे गेलो. खरं सांगायचं होतं, मी एक कोर्स केला होता, बेसिक कोर्स 2001 मध्ये, आणि त्याच्यानंतर अभिजित आणि मी TCS मध्ये होतो, मंगलदास रोडला पुण्यामध्ये. आणि आम्ही असंच गप्पा मारता मारता, अभिजितची सवय अशी असायची, मध्येच 2 दिवस गायब झाला आणि विचारलं का रे कुठे आहे, तर आल्यानंतर सांगायचं नाही मी ॲडव्हान्स कोर्सला गेलो होतो, मी DSN करायला गेलो होतो असं. आणि एक दिवस त्यांनी मला सहज सांगितलं की तू हे कर कोर्सेस, तू केल्यानंतर जमिनीवरून 2 फूट उंच चालायला लागशील. हे वाक्य तेव्हा अभिजितचं होतं, आणि मग त्या वाक्यावर विश्वास ठेवून मी पुढे कोर्सेस केले, आणि आज जी जीवनात प्रगती झालेली आहे, जिथपर्यंत आहे, तिथे ते 2 वाक्य हे फार मोलाचे ठरले, कारण त्याच्यानंतर हे पूर्ण आयुष्य बदलून गेलं. सो अभिजित, मी विसरलो नाही. ओके. थँक्यू. ते सगळं निमित्तच होतं, पण मला तुमचा आवाज ऐकून परत खूप छान वाटतंय. पण मला एक तुम्हाला प्रश्न होता की हे वैराग्य जे आपण त्याच्याबद्दल बोलतोय, तर माझी एक वैराग्याला रस पण म्हटलाय किंवा भक्ती हा रस पण आहे. तर भक्ती आणि वैराग्य हे दोन्ही म्हणजे साधारणतः हातात हात घालूनच असतात.
आणि मला एक विचारायचं होतं की हे भक्ती ही जी असते ही सॉलिडिफाईड कशी होते? म्हणजे तुम्ही जेव्हा वैराग्याचे पण तुम्ही सांगितलं होतं की सात्विक असतं आणि एक वी कॅन से टेम्पररी किंवा ट्रान्झिटरी पण स्टेटमध्ये असतं. पण आपण जेव्हा बघतो की हे जे संत आहे की इव्हन आता ज्ञानेश्वरांचं सुद्धा जेव्हा कावळा बोलायला लागला तेव्हा त्यांना जी भावना झाली तर ती जी इट्स नॉट अ ट्रान्झिटरी स्टेट. इट्स लाईक की तुमच्या मनात ते कायम असं कोरलं गेलेलं असतं किंवा ती भक्ती अशी तुमच्या मनात एकदम स्थित झालेली असते. तर ही जी सॉलिडिफाईड करण्यासाठी काय काय उपाय करता येतात? तुमचं भक्तीबद्दल प्रश्न आहे की वैराग्याबद्दल? अं, भक्तीबद्दल. भक्तीबद्दल, बरं. भक्ती हा हृदयाचा विषय आहे. ओके. आणि ती अं, ती त्या संपर्कातून येते. आता एखादा प्रश्न असं असू शकेल की मला अमुक कृष्णाची भक्ती करायची, तर ही करायची की नाही करायची, हां, असे काही क्वेश्चन्स जर मनात येत असतील किंवा मी केली आणि खूप प्रयत्न केला आणि येईल असं नाही आहे. हा विषय म्हणजे केवळ भक्ती हा हृदयाचा विषय असल्यामुळे ते आपोआप स्पंदन येतात. आता ते कसे येतात तर त्याच्यामागे अनेक संस्कार असू शकतात, अनेक कारणं असू शकतात आणि ज्ञानातूनही येतं. कधी कधी भक्ती ही चमत्कारातून येते. असं म्हणतात जिथे चमत्कार तिथे नमस्कार. हो ना. तर ही काही काही आपल्याला जे आपली श्रद्धा असते, आपल्याला काहीतरी गोष्ट मिळाली त्याच्यानंतर मग हळूहळू भक्ती येऊ शकते. ट्रान्झिटरी असेल पण नंतर एकदा तो संपर्क राहिला. भक्ती म्हणजेच हा प्रेमाचाच एक रूप आहे. प्रेम हे संपर्कातून, जेव्हा जितका काळ तुम्ही त्या टचमध्ये राहाल हळूहळू हळूहळू प्रेम निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे भक्तीचा विषय हा त्याच्याशी संबंधित आहे. आणि त्याला ट्रान्झिटरी किंवा सॉलिडिफाय म्हणजे अगदी दृढ भक्ती कशी होईल तर ती जेवढे तुम्ही त्या विषयात रममाण व्हाल, जेवढं तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवायला लागाल ते हळूहळू होते. परंतु हा पूर्णपणे हृदयाचा विषय. ज्ञान हे कुठेतरी सुरुवातीला डोक्यात म्हणजे आता मला शिकायचं आहे, आता मला समजून घ्यायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे, त्या दृष्टीने तो विषय येतो. तो इकडून मेंदूकडून डोक्याकडून हृदयाकडे जेव्हा यायला लागतो तेव्हा हळूहळू तीच गोष्ट ही भक्तीमध्ये परावर्तित होते. एखाद्या गुरूंच्या वरती सुरुवातीला श्रद्धा नसते, प्रेम नसतं, परंतु ऐकता ऐकता असं वाटायला लागतं की हा ते ज्ञान सांगतायत, अच्छा हे असं सांगतायत, अच्छा हे तसं सांगतायत. मग त्यांच्या शब्दावरती विश्वास बसायला लागतो, मग अनुभव यायला लागतो आणि मग शेवटी ते ज्ञान हे भक्तीमध्ये परावर्तित होतं. तर ज्ञानाकडून भक्तीकडे जाणं हा एक त्याच्यातला काय म्हणतात त्याला, हा एक प्रकार आहे. सगळेच जण ज्ञानातून भक्तीकडे येतात डायरेक्टली असं नाही. काही जण जसं भक्त संत मीराबाई असतील किंवा काय असतील ते डायरेक्टली भक्तीमध्येच, त्यांना कुठे ज्ञान होतं कसल्या गोष्टीचं, ज्ञान हा विषयच नव्हता. एकच ज्ञान, बस त्याची भक्ती करा. ठीक आहे. तर भक्ती ही ज्ञानाचाही भाग आहे, परंतु ती कशी की ती जाणीव ठेवून नाही होत, ती अशीच अजाणतेपणी सहज उत्स्फूर्तपणे आतून येते. होपफुली तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ठीक आहे, थांबायचं आपण. विद्याधरजी इकडे काही प्रश्न आहेत का? एक मिनिट, इथे चार्ट वरती आहे, तिकडे बघू. श्रीराम यांना दुःख आहे असे वाटत होते की जे काही क्षणिक आहे ते असे वाटून वैराग्य वाटले. दुःख आहे असे वाटत होते की बेसिकली जे काही आहे ते क्षणिक वाटून, ते त्यांना स्वतःला काही दुःख नव्हतं. कुठल्या गोष्टीचं दुःख असण्याचं श्रीरामांना काही कारण नाही. बस टाळी वाजवा, चुटकी वाजवा म्हणाल ते सगळं तुमच्यासमोर हजर, त्यांना कसलं दुःख आलं. पण या गोष्टीचं आश्चर्य आणि त्याच्यातून मग हे सगळं कशाला करायचं, त्यांनी म्हटलं तर आपल्या भाषेमध्ये की मला टेन्शन आहे, की हे सगळं करूनही मला दुःखच राहणार आहे पुढे जाऊन, काही याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये सुख आहे अशातला प्रकार नाही. तरी मग हे जीवन, हे सगळं प्रयत्न करायचे कशाला? हो ना, थोडा विचार करा ना या गोष्टीवरती. आपण जे जे काही करतोय त्याच्यामध्ये खरंच परमनंटली आनंदी होणार आहोत का? आतापर्यंत इतके वर्ष जे केलं तसं प्रत्येक वेळा वाटलं 10वी पास झालो आनंदी होईल, 12वी पास झालो आनंदी होईल. झाले का आनंदी? ते चालूच राहतं ना. त्यांना हेच गणित त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं करूनही प्रत्येक वेळेस आपण फक्त आनंद 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 अशी अपेक्षा करत राहू, पण मिळणार काहीच नाही, सारखं काही ना काही येत राहील. असं असेल तर कशाला हे सगळे उपद्व्याप करायचे, त्यापेक्षा थांबून जाऊ इथेच. हा त्यांचा बेसिक प्रश्न. ठीक आहे.
चालेल, चला थांबूया आज. येस सर. उद्या भेटू आपण पुन्हा सगळेजण. जय गुरुदेव, जय श्रीराम.